नमस्कार. तर चला आता वाजले बरोबर 10:15 10:15 वाजले ते. तर बघा आता माझा राडा कुठनं कसा आहे. तर बघा इथनं जे राडा आहे का नाही आता हे असा एवढे कपडे बिपडे आता किचन मध्ये दाखवतो तुम्हाला. हे असा है ना, हे असा हे आता स्वयंपाक ती केलेलं. आता जेवण ती केलंय, त्यांना जेवायला ते घातले. परत घर बिर पुसून सगळं हे करून जायचं. हे आता असा राडा दिसतोय. आता कपडे काय दाखवत नाही, कपडे धुवायचे ते आहे ते अजून. हे असं किचन बिचन भांडी बिंडी. तर कंटिन्यू व्हिडिओ बघायचा. कामाला निघाली गरम पुसायचं, गॅस बिजून काटायची दुखणं. आता एवढी भांडी घातली, कपडे धुवून टाकते. सर्व नाही होणार ना. आपल्या गावात आधी धुवून घेतली असती. टायमिंग झाला तुझा. आता आपलं फ्रेश मध्ये सगळं उरकून बिरकून चालली. असं किचन बिचन करून नीटनेटकं धुवून बिवून नीटनेटकं घर बिर पुसून आहे का. कपडे राहिले तेवढे तर संध्याकाळी आल्यावर धुईन. तर जाऊ का मग आता. जाऊ हा हा रातच्यावर या, कारण का आज पण रातताय नाही असल्यामुळं मग उद्यापासून रातताय आले तर मग बघू. तर आता त्या पण म्हणते खोली बघायचे. मग आता काय माहिती काय होतंय काय नाही. तर मग 11 वाजून गेले ते बघा. काम करता करताच एक काय दोघं असलं तरी उरकत नाही आणि संध्याकाळी झोप होत नाही. त्यामुळं सकाळी उठू वाटत नाही. मग 7च वाजते, 7 साडेसातच वाजते ते उठायला. त्याच्यामुळं तर सगळं काम झाले. आता निघायचं. मोबाईल काय माझ्यापाशी इरबळ नसतोय, त्यांच्यापाशीच असतोय, कारण का त्यांना काम लागूच. तर उद्या होईलच. मोबाईल बल्ब आहे का, तर बल्ब बिन सगळं फॅन बिन बंद. तर करमत नसलं तर तिकडे येऊन बसत जावं. तिकडं हा पुढे हा तिथं बसलेलं ते ह्याच्यात. हा कारण का एकटं घर वाटतंय ना, सुन नसतं त्याच्यामुळं. तर असं गैरसमज करत जाऊ नका की मी कामाला जात नाही म्हणून. कामाला जाते, मला पण हाय काळजी. काय करता नाही कामाला जाऊन काय करता आहे का नाही. तर एकटीला पायच उचलत नाही जायला. ह्यांना म्हणते चला सोडायला येता का. आता येता का नाही, येता का सोडायला. मला काय माहिती, मला कुठं गेलं का लाज वाटते, कुठं काय झालं तरी. एकटीचं असं म्हणजे धाडच कुठं होत नाही एकटीला जायला कुठं यायला. तर सर आता लई उशीर झालाय. 11:15 वाजले ते. परत उशीर खवळ जावं त्याने. कालचा निमाच राहिला. काल आपला कामाला गेलेली तुम्हाला तर म्हणलं होतं मला काय मोबाईल संग नसतोय माझ्या. त्यामुळं काय मला दुसरा व्हिडिओ पण सरता नाही काहीच नाही. तर घ्या सांभाळून. तर कसं असतंय की
जे त्याची परिस्थिती असते है का नाही. त्यामुळे मला वाटतं कुणी वाईट बोलू नये. परत तुम्ही म्हणता की चांगल्या कमेंटला उत्तर देत नाही, वाईट कमेंटला लगेच हे करते. तर जगतंय तर माणूस जगू द्या नाही का नाही. अशी कमेंट आली रात्री 12 वाजता आली. 12 नव्हते आली, 11:30ला आली. तर मी आलेल्या मोबाईल काढला तर कमेंट वाचली. आता ती पण एक ताईच असेल बरं का. मी काय बाई बी म्हणत नाही, ताईच म्हणते, चांगलं म्हणते. कसं असतं की ताई मला कुणी काय सांगितलं होती, आता ते लय उत्तर बाहेर दिलं असतं. तुम्हाला बी असतं रे तसं आहे का नाही. पण जाऊ द्या मरत तिकडं, कोणाला काय उत्तर नका द्यायला काय नाही. आपला भोग आपल्या संगच. आपला एक काय जणांचं माझ्यावर प्रेम आहे, त्यासाठी मी व्हिडिओ बनवते आहे का नाही. सगळ्याला बऱ्याच जणांना माझा व्हिडिओ आवडते, तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवते. तर अशी कुत्रे भुकणारी भुकू द्या, त्याचा काय मला फरक पडत नाही. मी सगळ्याचं ऐकून घेत नाही, तुम्ही तर परके आहे का नाही. त्याच्यामुळं किती कुणी बोललं आणि कुणी काय केलं तर मी आता ठरवलं ह्या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. त्याच्यामुळं मी आता कुणाला म्हणजे कुणालाच मी म्हणणार नाही की बाबा तर किती बी भुकू द्या आणि किती बी काय करू द्या, तर ह्या कानाने ऐकणार आहे आणि त्या कानाने सोडून देणार आहे. ते एखाद्याला शेण खायची सवच असते त्याला, की असं त्याच्या अस्तित्वातच नसतं या की त्याला एखादं पुढं गरीब चाललंय त्याला करतंय त्याला साथ द्यावं अशी त्याच्या एका मनात नसतं. फक्त 2 जणच आहेत का ते, 2च. तर असं माझं म्हणणं आहे, किती कुत्र्यांना भुकायचं का नाही तेवढं भुका. माझी हाय ती रुटीन चालूच ठेवून. तर चला आज सकाळचं आपल्या जेवणात काय आहे बघा, आता दाखवते इथं तुम्हाला. काय इथं केले त्या चपात्या हे, इथं चपात्या त्यांच्या पुरत्या केले ते. तर आता यांना डब्बा बिब्बा न्यायचं म्हणल्यावर आणि इथं चवळी टाकली शिजायला, शिजवून घेतली आहे. तर चवळी अशी शिजवली आहे, तर गडबडीत शिजली आहे. तर टमाटर आणि इथं गॅसवर आपला अजून भांडी ती पडले ती घास काय काय आले ते कालच. तर घेते आता इथं भाजी करून चवळीची, कांदा आणि टमाटर ते. तर माझं म्हणणं आहे कुणाला कशी कमेंट करायची तशी करा, काय मला अडचण नाही. आणि घेते उरकून आणि जाते कामाला. तर बाय.